7 ऑक्टोबर 2023 या दिवशी हमास या दहशतवादी संघटनेने दक्षिण इस्रायलमध्ये एका म्युझिक फेस्टिवलवर हल्ला केला। 1200 लोकांना ठार मारलं। 251 इस्रायली नागरिकांचं काही परदेशी नागरिकांना ओलीसही ठेवलं। त्या ओलिसांच्या सुटकेसाठी हमासचा नायनाट करणं गरजेचं आहे असं बिंबवत इस्रायलनं त्याच दिवसापासून हमास विरोधात युद्ध छेडलं। त्याला आता जवळपास 3 वर्ष पूर्ण होतील, मात्र आजही हे युद्ध काही थांबलेलं नाहीये। त्याचबरोबर गाझामधली उपासमार थांबलेली नाहीये, युद्धबळीही थांबलेले नाहीये। 64,000 पॅलेस्टिनी आतापर्यंत मारले गेलेले आहेत आणि आता गाझामधल्या या नागरिकांना स्थलांतरही करावं लागतंय। पाहूया सध्याची स्थिती। एकीकडे मानव मंगळावर जाण्याची स्वप्न पाहतोय आणि दुसरीकडे गाझामध्ये लाखो लोक आपल्या कच्च्या बच्चांना हातावर खांद्यावर घेऊन त्यांचा कुटुंब कबिला सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी रक्ताचं पाणी करतायत। ऑक्टोबर 2023 मध्ये सुरू झालेले युद्ध संपवण्यासाठी इस्रायलनं गाझा शहरात हल्ले तीव्र केले। रहिवासी परिसरात लष्कर घुसून जास्त सैनिक शहीद होतात हे कळल्यानं इस्रायल थेट क्षेपणास्त्र सोडून इमारती जमीनदोस्त करतोय। शहराच्या जवळपास 75% इमारतींचं अपरिमित नुकसान झालंय। खाण्यापिण्याचे हाल होत आहेत ते वेगळे। साधारण 5 लाख लोक सध्या इस्रायली हल्ल्यांच्या कक्षेत आहेत। गाझा पट्टीवर 100% नियंत्रण मिळवलं तरच हमासचा नायनाट होईल असं इस्रायलनं आधीच जाहीर केलंय आणि त्या दृष्टीनं हल्ले करण्यास सुरुवातही केली आहे। त्यातूनच गाझामधून लाखो लोक शहर सोडून निघालेत। शुक्रवारी रात्रीच्या हल्ल्यांमुळे तर गाझावासियांच्या मनात कमालीची दहशत बसली आहे। आम्ही आता फक्त मृत्यूची प्रार्थना करतोय। असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं। आमच्या तरुणांचे अवयव धडा वेगळे झालेत, आमच्या महिला विधवा झाल्यात, आमची मुलं अनाथ झाली आहेत। आमचं जीवन नरकासारखं झालंय। आम्ही सध्या नरकात राहतोय। कुठे आहेत मुस्लिम आणि कुठे आहेत ख्रिश्चन? गेल्या 2 वर्षात युद्ध, भूक, हत्या, बॉम्ब हल्ले आणि दुःखातलं जिणं एवढंच आमच्या हाती उरलंय। या सगळ्याचं वर्णन करणं फार कठीण आहे। परिस्थिती फारच वाईट आहे। लोकांचं दुःख कोणाच्याही कल्पनांच्या पलीकडचं आहे। आमची देवाला प्रार्थना आहे असं आयुष्य कोणाच्या वाट्याला येऊ नये। देवा, ही समस्या सोडव, हे युद्ध संपव। गाझा पट्टीतल्या लोकांनी इस्रायलच्या इशाऱ्यानं गाझा शहर सोडायला सुरुवात केली आहे। हजारोंच्या संख्येनं लोक रस्त्यावर आहेत। संसाराला लागणाऱ्या गोष्टी मिळेल त्या वाहनावर लादून आपला जीव मुठीत घेऊन गाझा शहर रिकामं करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे। इस्रायली लष्करानं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 5 लाखांपैकी 2.5 लाख लोकांनी गाझा शहर सोडलंय। असं असलं तरी 2.5 लाख लोकांचं स्थलांतर अजून बाकी आहे। परिस्थिती फारच बिकट आहे। औषधांचा कमालीचा तुटवडा आहे। स्थैर्य, सुरक्षेचा तर विषयच सोडा। आम्ही असं किती दिवस जगायचं? 2 वर्ष झाली युद्ध सुरू होऊन, आता 3रं सुरू होईल। आज आम्ही बाईत लहियापासून चालत आलो। गाझा शहराच्या मोखारबत परिसरात मी राहतो। इथे आयुष्यच उरलेलं नाही। आम्ही चालतोय, आमचं सामान, आमचे कपडे सगळं मागेच राहिलंय। बघा, मी इतकंच काय ते घेऊन येऊ शकलोय। हे काय आयुष्य आहे? हमासनं 7 ऑक्टोबर 2023ला इस्रायलमध्ये 1200 लोकांना मारलं। 251 लोकांना ओलीस ठेवून घेतलं। त्यानंतर इस्रायलनं हमासचा नायनाट करण्याचा विडाच उचलला। हमास ही एक दहशतवादी संघटना आहे। ते पारंपरिक लष्कराप्रमाणे युद्धाचे नियम पाळत नाहीत। दहशतवादी गनिमी काव्यानं लढतात, हल्ले करून लपण्यासाठी सामान्य नागरिकांची ढाल करतात। त्यामुळे इस्रायल हमासच्या युद्धात आता 64,000 लोकांचा बळी गेलाय आणि अजूनही 48 इस्रायली नागरिक हमासच्या ताब्यात आहेत। इस्रायलनं हमास विरुद्धचा लढा जो सुरू केला होता त्याचं मूळ उद्दिष्टच हे होतं की जो खतरा इस्रायलला वेगवेगळ्या दिशेने येतोय त्याचा आता पुरता बंदोबस्त करायचा। मुळातच मागच्या काही काळामध्ये हमासच्या सोबतीलाच लेबनन, त्याचबरोबर हुतीचा सुद्धा बंदोबस्त करण्याचा पूर्णतः प्रयत्न त्या ठिकाणी इस्रायलनं केलेला आहे। आणि जोपर्यंत आपलं साध्य कंप्लीट होत नाही, म्हणजेच हमासचं कंबरडं पूर्णपणे त्या ठिकाणी ते मोडत नाहीत, त्याचबरोबर गाझावर पूर्णपणे जोपर्यंत
त्यांना त्या ठिकाणी कब्जा करता येत नाही तोपर्यंत बेंजामिन नेतन्याहू अशाच प्रकारे आपली कारवाई त्या ठिकाणी सुरू ठेवतील. तर दुसऱ्या बाजूला आपलं राजकीय ध्येय सुद्धा त्यांना साध्य करायचंय, कारण एकदाचं युद्ध संपलं की त्यांच्या विरुद्धच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भ्रष्टाचाराच्या केसेस या पुन्हा सुरू होतील आणि पुन्हा निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना बाजूला त्या ठिकाणी सरकावं लागतंय की काय, त्यांच्या विरुद्ध जे आहे न्यायालय जबरदस्त कारवाई करते की काय, हा सुद्धा धोका त्यांच्या समोर आहे. म्हणूनच बेंजामिन नेतन्याहू एका बाजूला इस्रायलच्या राष्ट्रवादाला पुढे करतायत आणि पूर्णतः हमासचा बंदोबस्त केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हा त्यांचा प्रयत्न आहे. तर दुसऱ्या बाजूला राजकीय दृष्ट्या स्वतःला सेफ करण्यासाठी अशा प्रकारचे युद्ध चालू राहणं हे इस्रायलच्या फायद्याचं राहणार आहे. म्हणूनच इस्रायल आणि हमास संघर्ष अशाच प्रकारे येणाऱ्या काही काळामध्ये आपल्याला चालू असणारा दिसणार आहे. पॅलेस्टाईन आणि इस्रायलचा संघर्ष गेल्या 6 ते 7 दशकांचा आहे. पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्याचा लढा आणि गाझा पट्टीला रक्तपात नवा नाही, पण आता या रक्तपाताने एक सर्वोच्च बिंदू गाठलाय. मानवी जीवनाची किंमत ना इस्रायलला आहे ना हमासला. हजारोंच्या संख्येनं लहान मुलं त्यांच्या मृत्यूच्या गर्द छायेतून सुरक्षित आयुष्याच्या आशेनं गाझा सोडतायत. पण ज्या ठिकाणी ते स्थलांतरित होत आहेत तिथे त्यांच्या पुढील आयुष्यातला संघर्ष कमी होईल याची शाश्वती मात्र नाही. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.